नवी मुंबईत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हवामानात अनपेक्षित बदल पाहायला मिळाला। नव्या वर्षाची सुरुवात थंडीऐवजी पावसासोबत झाली, तर शहरातील अनेक भागात सकाळपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या। घरातून बाहेर पडताना स्वेटरऐवजी नागरिकांना छत्र्यांचा आधार घ्यावा लागलाय। आधीच असलेल्या थंडीत त्यात अवकाळी पावसाची भर पडल्याने वातावरणात गारवा जाणवतोय। अचानक झालेल्या या पावसामुळे नववर्षाच्या स्वागताला वरुणराजाने उपस्थित लावल्याचं चित्र नवी मुंबईत पाहायला मिळालं। अवकाळी पावसाने नववर्षाची सुरुवात वेगळ्याच वातावरणात झाली असून नागरिकांमध्ये आश्चर्य आणि उत्सुकता दोन्ही पाहायला मिळाली। मुंबई येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नेते संजय राऊत यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय। राऊत यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनावर साचलेल्या धुळीवर बॉम्ब से उडा दूंगा असा आक्षेपार्ह मजकूर आढळून आला। घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि बॉम्ब शोध पथक तातडीने राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले। परिसराची तपासणी करण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्यात आली। या प्रकरणाचा अधिक तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे। मुंबई येथे मंत्री धनंजय मुंडे यांच्या शपथपत्रावरून वाद निर्माण झाला असून त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केलाय। परळी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या धनंजय मुंडे यांच्या शपथपत्रात खोटी आणि अपूर्ण माहिती देण्यात आल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केलाय। करुणा मुंडे यांच्या म्हणण्यानुसार शपथपत्रांमध्ये महत्त्वाची माहिती लपवण्यात आली। या संदर्भात त्यांचे निवेदन न्यायालयाने फेटाळले आहे। तर विशेष म्हणजे 2024 पासून दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात पत्नी आणि आईचं नाव नमूद करण्यात आलं नसून त्याऐवजी 2 मुलांची नावे नमूद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी पुन्हा एकदा जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती करुणा मुंडे यांनी दिली। या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून पुढील कायदेशीर प्रक्रियेवर सर्वांचं लक्ष लागलंय। परली कोर्टामध्ये जे धनंजय मुंडेचे शपथपत्रामध्ये खोटी माहिती आणि जे माहिती आहे ते लपून घेतलेली आहे, ते जे निवेदन टाकलं होता ते आज फेटाळण्यात आलेलं आहे। तरी पण मी उद्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये परत न्यायाची मागणी करण्यासाठी मी जाणार आहे। आणि आपल्याला स्पष्ट दिसतोय धनंजय मुंडेच्या शपथपत्रामध्ये की 2 मुलाबाळांच्या नाव, बायकोच्या नाव 19 मध्ये नाही टाकला, 2014 मध्ये नाही टाकला, 2019 मध्ये नाही टाकला आणि अचानक 2024 मध्ये 2 मुलाबाळांच्या नाव टाकून बायकोच्या नाव, त्यांची आईचे नाव गायब आहे आपल्याला स्पष्ट दिसतोय। तरी पण आज न्यायाधीश साहेबांनी कशाला माझी याचिका जी आहे फेटाळली आहे, धनंजय मुंडेला क्लीन चिट दिलेली आहे। ते अन्याय विरोधात लढण्यासाठी मी शांत बसणार नाही आणि मी उद्या बीड डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये ही याचिका परत मी दाखल करणार आहे। मुंबईतील कलिना विधानसभा मतदारसंघात प्रभाग क्रमांक 166 अंतर्गत प्रभाग 6 मधील जागा वाटपावरून राजकीय हालचालींना वेग आलाय। या प्रभागातील एकूण 6 जागांपैकी 5 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना देण्यात आल्यात। केवळ 1 जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देण्यात आल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली। या नाराजीवर तोडगा काढण्यासाठी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिले की ठाकरे यांना सांगितलं की आजचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांचे उमेदवार राजन खैरनार हे पक्षप्रवेश करतील आणि निवडून आल्यानंतर पुढील 5 वर्ष ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह कार्य करतील। अशा आश्वासनानंतर मनसे कार्यकर्त्यांची नाराजी काहीशी निवळल्याचं चित्र दिसतंय। दरम्यान या जागा वाटपांमुळे कलिना मतदारसंघातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। कसं आहे, नाराजी अशी नव्हती, थोडी खंत वाटली की आज प्रभाग क्रमांक 166 आज कलिना विधानसभा मतदारसंघ एकूण प्रभाग 6 त्यापैकी 5 उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांना देण्यात आली। मात्र एक सीट जी आहे ती प्रभाग 166 हा जो आहे, हा प्रभाग 166 जो आहे तो मनसे इंजिन या चिन्हाला आम्हाला देण्यात आला। मात्र नंतर कळालं की सदर जे चिन्ह आहे या चिन्हावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार लढत आहे। त्याच्यामुळे थोडीशी खंत होती, मात्र ती खंत आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कृपा आशीर्वादाने आज त्यांनी स्वतः शब्द दिला, त्यांनी स्वतः आश्वासित केलं आणि त्यांनी एक नवीन भरारी दिली की आजच्या आजच नक्कीच सदर उमेदवार शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे श्री राजन खैरनार हे पक्षप्रवेश करतील
आणि जिंकून आल्यानंतर त्यांना जिंकून आणायची कसोटी आमची आणि ते जिंकून येणारच याची आम्ही ग्वाही देतो. आणि जिंकून आल्यानंतर नक्कीच आम्ही त्यांना साहेबांनी शब्द दिला की पुढील 5 वर्ष हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच राहतील. मॅडम किती वर्षापासून काम करत होते? मॅडम पक्ष स्थापनेपासून जवळजवळ 18 ते 20 वर्ष माननीय श्री आमचे माजी विभाग अध्यक्ष श्री संदीपभाई हुडगे यांच्याबरोबर कार्यरत आहेत. आणि त्यांनी 2012लाही इंटरव्ह्यू दिलेला. त्यावेळी त्यानंतर देखील 2017ला देखील त्यांनी प्रयत्न केला. आणि ह्यावेळी आमच्या कामाची आज पोचपावती होती की आम्हाला 100% आम्हाला पूर्णतः खात्री होती की ही आमची हक्काची सीट होती आणि ती आम्हाला मिळणार. मात्र एक धक्का असा आम्हाला जाणवला, परंतु तो धक्का सावरण्याचं काम आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही आत्ता आमची कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. आम्ही नव्या जोमानं नव्या जोशानं दुपटीनं साहेबांची भेट घेतली काय? प्रत्यक्ष भेट घेतली. साहेबांनी तेच आश्वासित केलं. तेच मी सांगतोय की साहेबांनी जे आश्वासित केलं आहे त्याच्यामुळे एक नवीन बळकटी, एक नवीन भरारी मिळाली, एक जोश आम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि नक्कीच आम्ही सदर उमेदवाराला निवडून देऊ. नवी मुंबई 2025 वर्षाच्या अखेरच्या दिवशी अस्ताला जाणाऱ्या सूर्याची एक झलक पाहण्यासाठी नागरिकांनी समुद्र चौपाटी, उंच इमारतीच्या टेरेस तसेच मोकळ्या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी केली. संध्याकाळच्या सुमारास समुद्रकिनारी नागरिकांची वर्दळ वाढलेली पाहायला मिळाली. अरबी समुद्राच्या पार्श्वभूमीवर बुडणाऱ्या सूर्यास्त मनमोहक दृश्य अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. 2025च्या वर्षाच्या शेवटच्या क्षणांना जपून ठेवण्यासाठी नागरिकांमध्ये विशेष उत्साह दिसून आलाय. सरत्या वर्षाला अलविदा करत नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू झाल्याचे चित्र सर्वांना पाहायला मिळाले. अलविदा 2025, वेलकम 2026 अशा भावना अनेक नागरिकांनी व्यक्त करीत नव्या आशा आणि अपेक्षांसह नवीन वर्षाचं स्वागत करण्याचा संकल्प केलाय. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ठाण्यात महापालिका निवडणुकाबाबत आशावाद व्यक्त केलाय. आमचा महापौर होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी महायुतीतील स्थान वाटप आणि सन्मानाबाबत महत्त्वाची वक्तव्य केले. महायुतीतील जागा वाटप आणि पदवाटपाबाबत चर्चा पुढील काळात कशा प्रकारे होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महापालिकेच्या निवडणुकीवर काय नेमकी चर्चा झाली, काय नेमकं घडले बैठकीमध्ये? तर एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मी आलो होतो, कारण या महायुतीला अनेक ठिकाणी यश मिळालं पाहिजे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीसोबत आहे सांगण्यासाठी. त्याचबरोबर आज मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि रिपब्लिकन पक्षाला एकही जागा सुटली नव्हती. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अमित साटम आणि अरुण दरेकर यांना सांगितलेलं आहे की RPIला त्यांच्या कोट्यातल्या 4-5 जागा कशा बघायचं आहे आणि काही जागा ज्या आहेत त्या शिवसेनेच्या कोट्यातून आपण घ्याव्यात. त्यासाठी एकनाथ शिंदेना भेटावं असं त्यांनी मला सांगितलं होतं. त्या प्रमाणात ठाण्यामध्ये त्यांनी वेळ दिली होती. त्याप्रमाणे आज मी इथं आलेलो आहे. त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे आणि ज्या ठिकाणी अलायन्स झालेला आहे त्या ठिकाणी एकत्रित करणार आहोत आणि ज्या ठिकाणी अलायन्स झाला नाही त्या ठिकाणी सुद्धा निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र येणारच आहोत. त्यामुळं अनेक ठिकाणी 29 जे महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये 90-95% ठिकाणी आम्ही जसं आमचा महापौर होणार आणि मुंबई आणि ठाण्याचा महापौर तर आमचा ठरलेलाच आहे. मुंबईचा महापौर तर आमचा होणारच आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांवर आम्ही चर्चा केलेली आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीसोबत आहे. अनेक शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाला एक जागा मिळाली नाही, कारण भाजप शिवसेनेची चर्चा अनेक दिवस चालली आणि कधी ती तुटलेली आहे, कधी झालेली याच्याबद्दल बातम्या आल्या आणि त्या या चर्चेमुळं RPIला काही जागा देता आली नाही असं ते म्हणाले. त्याच्या बदल्यामध्ये ऑप्शन आणि काही कमिट्या देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्याप्रमाणे रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा सहभाग नक्की अनेक ठिकाणी मिळेल अशा पद्धतीचा आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि रिपब्लिकन पक्षाने त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही आपल्यासोबत आहोत. महायुती म्हणून आपल्याला अनेक ठिकाणी लढायचं आहे आणि ज्या ठिकाणी युती झालेली नाही आहे त्या ठिकाणी 1-2 दिवसामध्ये कुठली युती पुन्हा होऊ शकते का या संबंधामध्ये सुद्धा प्रयत्न करण्यात आवश्यक आहे. त्यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही प्रयत्न करतायत. त्यामुळे ज्या ठिकाणी युती तुटलेली आहेत त्या ठिकाणी पुन्हा युती करण्याच्या संबंधामध्ये सुद्धा विचार होऊ शकतो आणि ही निवडणूक आमच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. मुंबई आणि ठाण्याची महाराष्ट्रातल्या सर्व
महापालिकेच्या तुलनेमध्ये मुंबई आणि ठाणे महानगरपालिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या दोन्ही महानगरपालिकांमध्ये महायुतीचा महापौर आहे तो झालाच पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. त्यासाठी रिपब्लिकन पक्ष आपल्या BJP शिवसेनेसोबत आहे हे सांगण्यासाठी जाऊन एकनाथ शिंदेना भेटण्यासाठी आलो. साहेब मुंबईमध्ये भारिप म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस एकत्र येते, काय फटका बसतो तुम्हाला काय वाटतं? मुंबईमध्ये जरी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर जरी एकत्र आले तरी जे दलित मतं आहे जे आंबेडकरी मतं आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या पक्षासोबत आहे आणि त्यामुळं काँग्रेसला काय त्याचा वंचितचा फायदा होणार नाही आहे. वंचितला जागा तर सोडल्याच पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही आहे. त्यामुळं मुंबई शहरामध्ये आमच्या गटाची एकदा 12 नगरसेवक निवडून आली होती, एकदा आमच्या गटाचा महापौर झाला होता मुंबईचा. त्यामुळं मुंबईमध्ये त्या दोघांची युती जरी झालेली असली तरी फार फरक पडणार नाही आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आलेले असले तरी आम्हाला फरक पडणार नाही आहे आणि त्यामुळं आमची महायुती जी आहे महायुती मुंबईमध्ये मजबूत आहे आणि त्यामुळं महायुतीचाच मुंबईमध्ये महापौर होणार आणि ठाण्याचा महापौर जर आपला ठरलेलाच आहे. या ठिकाणी सुद्धा महायुतीचाच महापौर होणार आहे. तर मुंबईमध्ये मराठी महापौर होणार का? मराठी महापौर होणार का? ठाकरे बंधू बोलतात की आमचं मराठीत महापौर होणार. ठीक आहे, मराठी त्यांची जर सत्ता आली तर मराठी होईल, परंतु आमचं जे मराठीत महापौर असेल त्यामुळं आमची महायुती जी आहे ती महायुती मराठी माणसाच्या बाजूने नक्कीच उभी आहे. पण आमची महायुती जी आहे ती महायुती बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारी आमची महायुती आहे. त्यामुळे मुंबई शहरामध्ये राहणारा जो प्रत्येक नागरिक आहे त्याच्या समस्या जाणून घेऊन त्याला मदत करण्याची जबाबदारी आमची आहे. या ठिकाणी मराठी भाषिकांच्या बद्दल आम्हाला जर प्रचंड आदर किंवा आम्हाला स्वाभिमान आहेच आहे, पण हिंदी भाषा आमची राष्ट्रभाषा आहे तिचा जो आदर करणं अत्यंत आवश्यक आहे आणि मुंबई शहरामध्ये आलेल्या सर्व भाषिकांचा आदर करणं किंवा त्यांना मदत करणं ही आमच्या महायुतीची भूमिका आहे. त्यामुळे मुंबईमध्ये 40% मराठी मतं आहेत आणि 60% मतं नॉन मराठी आहेत. त्यामुळं ठाकरे बंधूंना फक्त मराठी मतांचा काही ठिकाणी फायदा होऊ शकेल, पण ती मराठी मतं जी आहेत ती आमच्या महायुतीला 50% जास्त मध्ये आम्हाला मिळतील असा मला विश्वास आहे आणि नॉन मराठी मतं ही मेजॉरिटीनं आम्हाला मिळतील आणि त्यामुळं आम्हाला मुंबई जिंकण्यामध्ये कसली अडचण अजिबात नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि RPI मुंबईमध्ये एकत्र आहे, त्यामुळं आम्हाला महापौर पद मिळणं हे अत्यंत अडचणीत अजिबात नाही आणि ज्या वेळेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना जबरदस्त आम्हाला झटका द्यायचा आहे आणि काँग्रेस वंचितलाही आम्हाला असं शिकवायचं आहे. त्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रित आहोत आणि आम्हाला मुंबई आणि ठाणे आणि अनेक महानगरपालिका आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास आहे. जागांची मागणी केली आहे आणि कुठे जागा दिसत नाही आहे. नाही, मला वाटतं की आमचा योग्य सन्मान असं ते म्हणाले होते त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आता चर्चा झालेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला एक MLC त्यानंतर काय 2 महामंडळाचे अध्यक्षपद आहेत, काय उपाध्यक्षपद आहेत, काय 40-50 मेंबर आहेत. तर अशा पद्धतीनं आम्ही आपल्याला देऊ असं सांगितलेलं आहे. जागेच्या संबंधामध्ये त्या करतात आणि सगळ्यांना ई-बॉम्ब दिलेली आहेत, पण आमचा आग्रह असा आहे की आम्हाला BJPच्या कोट्यातून 4-5 जागा मिळाल्या पाहिजे. शिवसेनेच्या कोट्यातून 147 नंबरची एक जागा आहे, ती जागा आम्हाला RPIच्या उमेदवाराला मिळालेली आहे, पण सिम्बॉल सेनेचा आहे. त्यामुळे अजून 1-2 जागा सेनेच्या कोट्यातून मिळाव्यात असं त्यांच्याकडे आपण सांगितलेलं आहे, त्यांना यादी दिलेली आहे आणि विड्रॉलपर्यंत काय होतं ते बघूया, पण काय जागा आम्हाला मिळतील अशी आम्हाला आशा आहे. सर एक शेवटचा प्रश्न आहे. सर उद्या इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे, तुमची एक वेगळी शैली आहे, तमाम देशवासियांना तुमच्या शैलीमधून इंग्रजी नवीन वर्षाचा काय शुभेच्छा द्याल? उद्याच्या नाही म्हणजे आता येत आहे नवीन वर्ष, आता येत आहे 2027 हे वर्ष. त्यामुळं आमच्या महायुतीला झालेला आहे फारच मोठा हर्ष. त्यामुळं आम्हाला सर्वांना हर्ष आहे. ज्यावेळेला आमचा महापौर होईल त्यावेळेला या 2026 वर्षामध्ये आम्हाला अजूनही मोठा हर्ष होणार आहे आणि नक्की आम्हाला ती जनता न्याय देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.
येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या वतीने आज सकाळी एक अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय। पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या वसुदेवाच्या माध्यमातून शहरातील विविध भागात मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आले। वसुदेवांनी फेरी काढत नागरिकांना मतदानाचं महत्त्व समजून सांगितले। लोकशाहीचा सण साजरा करूया, मतदान करून आपला हक्क बजावूया असा संदेश देत त्यांनी नागरिकांना मतदानासाठी घराबाहेर पडण्याचं आवाहन केले। या पारंपरिक आणि लोककलेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या उपक्रमामुळे सकाळच्या वेळेत नागरिकांचं विशेष लक्ष वेधलं गेलंय। मतदानाबाबत सकारात्मक संदेश समाजात पोहोचल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आपल्या भिवंडीच्या विकासासाठी, भिवंडीच्या प्रगतीसाठी मतदान जरूर करा, जरूर करा, जरूर करा। देव आला, वासुदेव आला, हो वासुदेव आला, हरिनाम बोला तुम्ही, हरिनाम बोला, मतदान करण्यात तुम्हा सांगण्याला, मतदान करण्यात तुम्हा सांगण्याला, मतदान करा तुम्ही, मतदान करा, ताई माई अक्का हो मावशी काका, ताई माई अक्का हो मावशी काका, मतदान करण्याला विसरू नका, मतदान करण्याला विसरू नका, मतदान करण्याला विसरू नका। मतदान करण्याला विसरू नका। बंधू आणि भगिनींनो, आम्ही भिवंडी महानगरपालिकेकडून आलेलो आहे। आम्ही मतदान करी, आपण सर्व जाऊन जास्तीत जास्त संख्येने मतदान करा, मतदान करा, मतदान करा। सोयीसाठी भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे। मग तो अधिकार आपण सगळ्यांनी बजावला पाहिजे। आपल्या भिवंडी शहराच्या विकासासाठी, आपल्या वॉर्डच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी जाऊन मतदान करणं गरजेचं आहे। म्हणून येत्या 15 जानेवारीला सगळ्यांनी मिळून मतदान करणं गरजेचं आहे। म्हणून सगळ्यांनी मतदान जरूर करा, जरूर करा, जरूर करा। कुलाबा प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली। कुलाबा येथे जे घडलं ते पूर्णपणे सत्य असल्याचं सांगत अध्यक्षपदावर असताना राजकीय भूमिकेत सहभागी होता कामा नये असं राऊत म्हणाले। कायद्यांचे अभ्यासक असतानाही गळ्यात कमळाचा गमछा घालून अर्ज भरणे अयोग्य असल्याची टीकाही त्यांनी केली। हा प्रकार यापूर्वी कधीही न पाहिलेला असून तो थेट धमकीचा विषय असल्याचा राऊत यांनी सांगितले। सध्या संविधानाचा भंग सुरू असतानाही मुख्यमंत्री हे सर्व पाहत असून त्यांना अप्रत्यक्षपणे उत्तेजन देत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। वचननाम्यादरम्यान बोलताना राऊत म्हणाले की 4 तारखेला वचननाम्याचं उद्घाटन होणार असून काम अंतिम टप्प्यात आहे। तर येत्या काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त सभा MM आर्ट शिवतीर्थ कल्याण डोंबिवली आणि नाशिक येथे होणार आहे। मला पहाटेचे किती वाजले असं विचारतो। सांगायचं नसतो, मी बाहेर गेलो। काल बऱ्याच ठिकाणी स्थिती झालेली आहे। अनेक ठिकाणी असं म्हटलं जातं की काल खास करून कुलाब्यामध्ये 3 ठिकाणी नार्वेकर आहेत, त्यांनी दमदाटी करून विरोधी मैदान आज भरती नाही, त्या ठिकाणी दमदाटी केली, अशा प्रकारे एक आरोप होत आहेत। आरोप नाही, सत्य आहे ते। मुळात राहुल नार्वेकर हे विसरले की ते विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानसभेचा अध्यक्ष असे संकेत आहेत, नियम, संविधान, ते कायद्याचे अभ्यासक आहेत की त्याने शक्यतो अशा राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचं नसते, ते निष्पक्ष असतात। पण मी पाहिलं की ते आपल्या गळ्यामध्ये कमळाबाईचं उपकरण टाकून त्यांच्या घरातल्या उमेदवारांचे अर्ज भरायला गेले, म्हणजे राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात ते गेले। आता हा धमक्यांचा विषय आला, विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राच्या धमक्या देतो विरोधी उमेदवारांना, दबाव आणतो प्रशासनावर। या राज्यात काय चाललंय ह्या त्या विचाराचीच सोय नाही। पूर्वी आम्ही विचारायचो कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र,
आता महाराष्ट्र राहिलेलाच नाही, हे ठेवायचा प्रश्न येतोय कुठे? वाट लावून टाकली. विधानसभा अध्यक्षांनी ज्या पद्धतीनं 4 दिवसापासून पाहतो ते ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहे, यापूर्वी असं मी कधी पाहिलं नव्हतं. आमचे मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते. ठाण्यातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत माजी खासदार राजन विचारे यांनी सत्तेच्या गैरवापराचा आरोप केलाय. ते म्हणाले की निवडणूक प्रक्रियेत जाणीवपूर्वक गोंधळ घालण्यात येतोय. आज सकाळी 11 वाजता उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे पोहोचून आवश्यक कागदपत्रे जमा करणे अपेक्षित होतं. मात्र प्रत्यक्षात 1:30 वाजता उमेदवारी अर्जाची छाननी यादी डिस्प्ले करण्यात आली. या यादीत कोणाचा अर्ज वैध तर कोणाचा अवैध ठरवण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. राजन विचारे यांनी आरोप केलाय की एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झालेले उमेदवार मोठ्या प्रमाणावर अवैध ठरवण्यात आलेत. तसेच मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांचा अर्जही जाणून बुजून अवैध ठरवण्याचं काम झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. हा प्रकार लोकशाहीसाठी घातक असून याविरोधात रस्त्यावर उतरून दाद मागावी लागेल असा इशाराही राजन विचारे यांनी दिलाय. प्रसिद्ध भारतीय दक्षिणेतर चित्रपट अभिनेते, निर्माते आणि उद्योजक नागार्जुन यांनी नववर्षाच्या शुभेच्छासह शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साईचरणी नतमस्तक होत त्यांनी मनोभावे प्रार्थना केली. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या ट्रस्टच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोराक्ष गाडीलकर यांनी नागार्जुन यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय. नागार्जुन यांच्या दर्शनासाठी भाविकांमध्येही उत्सुकता पाहायला मिळाली. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करत धर्मवीर आनंद दिघे साहेबांना सुरू केलेल्या रक्तदान शिबिराच्या उपक्रमाला उजाळा दिलाय. हा उपक्रम म्हणजे लोकांचा प्राण वाचवणारा यज्ञ असल्याचं सांगत रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना त्यांनी मनापासून अभिनंदन केले. नवीन वर्ष सर्वांसाठी सुख, समृद्धी आणि आनंद आरोग्यदायी जावं अशी शुभेच्छा त्यांनी दिल्या. आचारसंहिता आणि निवडणुका जाहीर असतानाही या रक्तदान शिबिराला कोणतंही विशेष निमंत्रण नसल्याचं सांगत महाराष्ट्राच्या विविध भागातून लाडक्या बहिणी येऊन भाऊ, पोलीस, शासकीय कर्मचारी, अधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने रक्तदान करत असल्याचं शिंदे यांनी नमूद केलंय. या पवित्र कार्यात सहभागी झालेल्या सर्वांचं त्यांनी आभार मानले. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी ठाणे हा धर्मवीर आनंद दिघे यांचा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं सांगत येत्या निवडणुकीत ठाणे आणि मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केलाय. सर्व उमेदवारांना शुभेच्छा देत महाराष्ट्रभर विकासाचा भगवा फडकूया असं आवाहनही त्यांनी केले. सभी जनता को मैं नए साल की शुभकामनाएं देता हूं. सभी लोगों को नए साल की शुभकामनाएं. नया साल सभी लोगों को सुख, समृद्धि, आनंद और आरोग्यदायी जाए, ऐसे शुभकामनाएं देता हूं. इस राज्य के किसान हो, हमारे शेतकरी, वारकरी, कष्टकरी, लाडली बहनें, लाडले भाई, सभी महाराष्ट्र की तमाम जनता की खुशहाली हम चाहते हैं और नया साल सभी लोगों को शुभ हो, इसलिए नए साल की शुभकामनाएं देता हूं. और इसी के साथ देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, इनको मैं उनका अभिनंदन करता हूं, बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं कि हमारा देश 5वें नंबर से 4थे नंबर पे आया है. जापान जैसे प्रगत देश को पीछे करके ये 4थे नंबर पर प्रधानमंत्री, हमारे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र आर्थिक महासत्ता की ओर जा रहा है. ये कदम हम देख रहे हैं और प्रधानमंत्री जी का संकल्प है आने वाले भविष्य काल में 3रे नंबर पे आर्थिक जो हमारा 3रा नंबर हो. इसके लिए भी मैं शुभकामनाएं देता हूं. इस देश को आगे बढ़ाने का काम, इस देश को आर्थिक महासत्ता बनाने का काम, इस देश को, हमारे भारत देश को पूरे दुनिया में नाम रोशन करने का काम और देश को विकसित करने का काम ये प्रधानमंत्री कर रहे हैं. नरेंद्र मोदी जी, इनको मैं तहे दिल से, हृदय से उनका अभिनंदन करता हूँ, उनको शुभकामनाएं देता हूँ. और इसी के साथ महाराष्ट्र को उन्होंने एक गिफ्ट दिया है, भेंट नए साल की दी है. नासिक से अक्कलकोट ये 6 लेन का एक्सप्रेस ग्रीनफील्ड रोड महाराष्ट्र में होगा केंद्र सरकार की मदद से. जैसे समृद्धि एक गेम चेंजर
प्रकल्प साबित हुआ, ऐसे ही ये भी गेम चेंजर साबित होगा। इसलिए मैं प्रधानमंत्री जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ, उनको धन्यवाद देता हूँ। और ये हमारे बाला साहब ठाकरे जी की शताब्दी वर्ष है। ये बाला साहब ठाकरे जी की शताब्दी वर्ष के रूप में मनाया जाएगा और आरोग्य के उपक्रम होंगे, वैद्यकीय शिविर होंगे, सामाजिक उपक्रम होंगे। पूरे महाराष्ट्र में हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी का जन्म शताब्दी वर्ष सामाजिक उपक्रम से मनाया जाएगा। आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।